गेल्या 34 वर्षांपासून शिक्षक प्रतिनिधी म्हणून शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविणारे शिक्षक विभाग मतदारसंघातून उमेदवारी करण्यास इच्छुक असलेले ॲडव्होकेट महेंद्र भावसार यांची नाशिकला पत्रकार परिषद नुकतीच हॉटेल एम रॉय पार्कमध्ये पत्रकार परिषद झाली। यावेळी त्यांनी निवडून देण्याचे आवाहन केले। ॲडव्होकेट महेंद्र भावसार हे मूळ धुळेचे आहेत आणि आगामी जी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची होऊ घातलेली निवडणूक, या निवडणुकीमध्ये ॲडव्होकेट महेंद्र भावसार यांनी उमेदवारी घोषित केलेली आहे। नाशिक शिक्षक मतदारसंघ विभागातून उमेदवार केली जाहीर। यावेळी ॲडव्होकेट भावसार म्हणाले की गेली 34 वर्षांपासून मी धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या नाशिक विभागात शैक्षणिक क्षेत्रात आणि धर्मादाय आयुक्त एवढ्या मर्यादित विषयावर विधिज्ञ म्हणून प्रॅक्टिस करतोय। नुकत्याच जाहीर झालेल्या नाशिक विभागात शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून मी माझी उमेदवारी जाहीर करण्यात असल्याचं सांगितलंय। नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र भावसार धुळे। मी गेल्या 34 वर्षापासून नाशिक विभागात शैक्षणिक आणि धर्मादाय आयुक्त या कायद्यामध्ये प्रॅक्टिस करतो आहे। या विभागातल्या धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबार या विभागातल्या अनेक शैक्षणिक संस्था आणि शिक्षक यांच्याशी माझा प्रत्यक्ष संबंध आलेला आहे आणि त्यामुळे शिक्षकांच्या समस्या मला फार जवळून पाहायला मिळालेल्या आहे। मी 500पेक्षा अधिक केसेस शिक्षकांचा चालवल्यानंतर मला त्यांच्या अडचणी लक्षात घेताना असं निदर्शनास आलं की शिक्षकांच्या कायद्यामध्ये काही मूलभूत त्रुटी आहेत आणि काही दुरुस्ती आवश्यक आहे आणि ह्या सगळ्या दुरुस्ती केल्यानंतर शिक्षकांचा कायदा अधिक सुलभ होईल आणि शिक्षकांना न्याय मिळेल असं मला निदर्शनास आलं। परंतु कायद्यात ज्या दुरुस्ती केल्या जातात त्या न्यायालयात होत नाही, त्या विधान भवनात होतात आणि त्यामुळे आपण लोकप्रतिनिधी म्हणून विधान भवनात जर गेलो तर या कायद्यात आपण निश्चितपणे बदल करून आणू अशी मला खात्री झाली आणि म्हणून नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून मी माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि माझी शिक्षकांना विनंती आहे की विधान परिषद ही शिक्षण तज्ज्ञांसाठी निर्माण केलेली आहे। शिक्षकांचे स्वतंत्र प्रश्न विधानसभेत मांडले गेले पाहिजे आणि त्यासाठी तज्ज्ञ आमदार असले पाहिजे, यासाठी विधान परिषद निर्माण झाली आहे। शिक्षक हा बुद्धिजीवी प्राणी आहे, एका पिढीची संपूर्ण जबाबदारी आहे। त्यामुळे त्यांनी आपले प्रश्न कोण सोडवेल आणि आपल्या प्रश्नाचा सखोल अभ्यास कोणी केलेला आहे अशा उमेदवारालाच त्यांनी मतदान करावं आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की मी या शिक्षकांसाठी पात्र उमेदवार आहे। शिक्षकांनी प्रामाणिकपणे मला मतदान करून मला या मतदारसंघातून विजयी करावं अशी मी सगळ्या शिक्षकांना विनंती करत आहे। कोणत्या पक्षाकडून आपण उमेदवार करणार आहात? मी पक्षाकडे तिकीट मागितलेलं आहे। आत्तापर्यंत कोणताही पक्ष मागितलेलं नाही। मी राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाकडे तिकीट मागणीसाठी प्रयत्न केलेले आहे आणि त्यांचं तिकीट मला मिळेल। नाशिक विभाग शिक्षक आमदार म्हणून निवडून दिल्याने खऱ्या अर्थाने शिक्षकांचे प्रश्न मांडणार व कायद्याचा सखोल अभ्यास असलेला आणि शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी लढणार प्रतिनिधी म्हणून मला या निवडणुकीमध्ये मतदान करून विधिमंडळात जाण्याची संधी दिली तर निश्चितच शिक्षकांना न्याय मिळवून देण्याबाबत मी समर्पित भावनेने काम करण्यास पात्र ठरेल याचा मला विश्वास आहे। यासाठी शिक्षक मतदार बंधू भगिनींनी निवडून देण्याचे आवाहन केले आहे। माझा महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।